Very good morning, dear students. This is MCOM Part 1, Semester 2. येणाऱ्या ज्या एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहेत ते सेमिस्टर 2 च्या आणि त्या संदर्भातले हे कॉन्टॅक्ट सेशन्स आपण आजपासून सुरू करीत आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून या सेशन्स मध्ये सरचे स्वागत करतो. जवळजवळ 50 स्टुडंट्स जॉईनड आहेत. तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायला आवडेल की हे जे आहे सेशन्स सगळे रेकॉर्डेड होतील आणि याचे सगळ्या YouTube लिंक्स तुम्हाला ग्रुपवरती प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्यातून तुम्हाला ते परत एकदा रिमाइंड करता येईल. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की व्हिडिओ आणि ऑडिओ सगळ्यांनी बंद ठेवायचा आहे आणि ॲट द एंड ऑफ लेक्चर आपण याचे काही क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. तर त्यावेळेला तुमचे काही क्वेश्चन्स आहेत ते अटेंड केले जातील. तरी सर्वांनी व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करायचा आहे. ओके, तर सुरू करतोय आपण. सेमिस्टर 1 तुमची लास्ट नोव्हेंबर मध्ये झाली, त्यानंतर त्याचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर रिपीटर एक्झाम फॉर्म भरण्याची सुद्धा आपण प्रोसेस पूर्ण केली, ज्यामध्ये सेमिस्टर 1 मधील जे विद्यार्थ्यांचे विषय राहिले त्यांनी तो एक्झामिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि आपल्या एक्झामच्या कमेन्समेंट डेट सुद्धा आलेल्या आहेत. सो त्यांनी ऑलरेडी ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. आपला सिलेबस ग्रुपवरती शेअर केलेला आहे बऱ्याच दिवसापूर्वी. तर तुम्ही सर्वजण ग्रुपला आहातच असं कन्सिडरेशन आहे. जर कोणी तुमचे मित्रमैत्रिणी ग्रुपला ऍड नसतील तर त्यांनी मला संपर्क करायला काय हरकत नाही, किंवा त्यांचा मला मोबाईल नंबर पाठवा. MCOM Part 1 च्या ग्रुपला ऍड करायला, तर त्यांना आपण ऍड करून घेऊ. महत्वाचं म्हणजे आजपासून जे सेशन्स होणार आहेत ते सेमिस्टर 2 मध्ये जे तुमचे सर्व विषय आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर गायडन्स आपण याच्या थ्रू देणार आहोत. म्हणजे जे काही 4 युनिट्स आहेत त्याची एक ब्रीफ आयडिया, किंवा तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे जे क्वेरीज आहेत, डाऊट्स आहेत, हे आपले एक्सपर्ट टीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करणार आहेत. त्याचं शेड्यूल मी ग्रुपवरती ऑलरेडी टाकलेलं आहे, वेबसाईटवरती पण हे शेड्यूल टाकलेलं आहे. त्यामुळे त्या शेड्यूलनुसार तुम्ही जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम टाइम्स रेकॉर्डिंग केलं जाईल. कधी कधी रेकॉर्डिंग नाही झालं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागेल असं होईल. सो जस्ट अ सेकंड. सो आजपासून जे सेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपण एकच मिनिट. पेपर सर कोऑर्डिनेटर. ओके, आता आहे. ओके, सो सेमिस्टर 2 तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सेमिस्टर 1 ला आपल्याला 6 विषय होते. काही विद्यार्थ्यांचं स्पेशलायझेशन ऍडव्हान्स अकाउंटन्सी होता, काही विद्यार्थ्यांचा ऍडव्हान्स कॉस्टिंग होता, काहींचा टॅक्सेशन होता, काहींचा बँकिंग होता. जे स्पेशल असतं त्याचे तुमचे 4 सब्जेक्ट असतात. फॉर एक्झाम्पल मॅक्सिमम स्टुडंटचं स्पेशलायझेशन हे ऍडव्हान्स अकाउंटन्सी होतं. तर त्याच्यामध्ये अकाउंटन्सी पेपर 1, अकाउंटन्सी पेपर 2 जो मॅनेजमेंट अकाउंटिंगचा होता, अकाउंटन्सी पेपर 3, ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 जो टॅक्सेशनचा होता, ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 4 जो इंट्रोडक्शन टू टॅक्सेशन होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट्स होते. हे सेमिस्टर 1 ला झाले. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनल मध्ये 2 सब्जेक्ट होते, बिझनेस मॅनेजमेंट और मॅनेजर इकॉनॉमिक्स. ज्याऐवजी तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट घेतला असाल, मॅक्सिमम स्टुडंट बिझनेस मॅनेजमेंट घेतलाय. आणखीन एक सब्जेक्ट होता रिसर्च मेथडॉलॉजी. सो जो रिसर्च मेथडॉलॉजी आहे तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण त्या रिसर्च मेथडॉलॉजी वरतीच सेमिस्टर 2 मध्ये एक तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंगचा रिसर्च प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. या ऑन जॉब ट्रेनिंग या पेपरचा आपण कॉन्टॅक्ट सेशन मंडेला सकाळी याच वेळेला 11:30 ते 1 वाजेपर्यंत घेणार आहोत. सो ते सेशन खूप महत्वाचं आहे तुम्हा सर्वांसाठी. त्या सेशनला आवर्जून तुम्ही अटेंड
करा, जेणेकरून तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग या पेपर बद्दलची सर्व माहिती त्या सेशन मध्ये तुम्हाला देण्यात येईल. आणि बाकी सर्व पेपर्सची सुद्धा शेड्यूल नुसार किंवा टाइम टेबल नुसार आपल्याला गाईड केलं जाईल. काही शेड्यूल्स मागे पुढे होऊ शकतात, त्यामुळे तसं तुम्ही थोडंसं फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. अवेलेबिलिटी ऑफ टीचर किंवा मी अवेलेबल असेल तर मी ही सेशन्स घेत राहील. सो सगळ्यात पहिला तुम्हाला महत्त्वाचं, आय थिंक सिलेबस तुम्ही ग्रुपवर टाकलेला आहे, तो बघितला असेल. सो पहिला आपण काय करू, सिलेबस, त्यानंतर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल किंवा कुठं आहे ते सांगतोय. एक्झामिनेशन बद्दल थोडीशी चर्चा करू. त्यानंतर तुम्हाला 80-20 पॅटर्न आहे, त्यानुसार 80 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन आणि 20 मार्क्सचं असाइनमेंट्स असतात, त्याबद्दल थोडीशी चर्चा करू. काही विद्यार्थ्यांनी अजूनही एबीसी आय डी जमा केलेली नाही, तर त्यांनी कृपया त्यांचा एबीसी आय डी जमा करावा. आणि दुसरं महत्त्वाचं, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट जे अदर युनिव्हर्सिटी जे आहेत त्यांनीही त्यांचे TCMC, ज्यांनी सेम युनिव्हर्सिटी आहे म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीत त्यांचं बीकॉम झाले, त्यांनी त्यांचा TC लवकरात लवकर जमा करायचा. ज्यांनी जमा केलं त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी जमा अद्यापही केलेलं नाही त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याचा प्रॉब्लेम त्यांना भविष्यात होऊ शकतो, म्हणजे रिझल्ट पेंडिंग वगैरे किंवा सेकंड इयरला ऍडमिशन न देणे. आणि जे अदर युनिव्हर्सिटी पासून आलेले आहेत त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं आहे. तर एक्झामिनेशन कोण सांगू शकेल कधी स्टार्ट होणार आहेत आपल्या? हे ऑलरेडी मी ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. हा येस, 22 एप्रिल हे स्टार्टिंग डेट आहे, जे कमेन्समेंट डेट दिले. याचं टाइम टेबल अद्यापही आलेलं नाही आहे वेबसाईटवरती, म्हणजे फायनल टाइम टेबल. ज्या दिवशी फायनल टाइम टेबल मला अवेलेबल होईल त्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती शेअर करेन. आणि त्यानुसार तुमची सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 एका दिवशी सुरू होते. याचा अर्थ असा असेल की मॉर्निंगला सेमिस्टर 1 असेल कदाचित आणि इव्हिनिंगला सेमिस्टर 2 चा पेपर असेल. त्यामुळे तुमचं काही मागचं राहिलं असेल तर तुम्हाला सकाळी मागचा प्रॉब्लेम, म्हणजे सकाळी कुठली सेमिस्टर असू शकते. सो अल्टरनेटिव्हली व्हाईस अँड वर्सा तुम्ही ते पेपर्स देणं गरजेचं आहे. 24 तारीख कन्सिडर केली तर अगदी ते 24 डेज आणि हे 40 डेज पर्यंत आपल्याला वेळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे 6 पेपर आणि काय राहिलेले तुमचे विषय असतील तर ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. with the help of me or my colleagues who are going to teach you in this as per the contact session timetable. दुसरी एक महत्त्वाची शंका होती, सिमच्या बाबतीत काही कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर सध्या बोलायला काही हरकत नाही. माझ्याकडून सर्व सिम्स रेडी आहेत, जे सगळे सिम्स अवेलेबल आहेत ते तुमच्या स्टडी सेंटरला पण मिळू शकतात. आम्ही ते पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा इन केस तुम्हाला ते मिळत नसतील तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, हे ग्रुपवरती पण सांगितलेलं आहे, तुमची जी ऍडमिशनची पेमेंट रिसिट आहे त्याच्यावरती तुमच्या कोऑर्डिनेटरची सही, शिक्का आणि रिमार्क म्हणजे सध्या ही पुस्तकं विद्यापीठातून देण्यात यावेत, महाविद्यालयातून उपलब्ध नाही. ठराविक किंवा काही पुस्तकं दिलेली असू शकतात, राहिलेली पुस्तकं विद्यापीठातून देण्यात यावेत असा रिमार्क आणि त्यांची सही आणि तिथं कोऑर्डिनेटरचा शिक्का किंवा त्या स्टडी सेंटरचा शिक्का या पावतीवरती असणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला इथून शिवाजी विद्यापीठ पुस्तकं देण्यात येतील. कुणाला काही शंका आहे पुस्तकांच्या बाबतीत? अद्यापही पुस्तकं मिळालेली नाही आहेत किंवा काय असं काही? आय थिंक नाही, सगळ्यांना पुस्तकं मिळालेली आहेत. असं काही रेज युअर हँड्स करत जा, काय अडचण असेल तर. हा बोला. तुम्ही रेज युअर हँड्स करता, काय प्रॉब्लेम असेल तर उगा डिस्टर्ब करू नका, ठीक आहे? चला आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, एक्झामिनेशन संदर्भात मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. आता 80-20 पॅटर्न नुसार तुम्हाला असाइनमेंट्स आहेत. सो मागच्याही सेमिस्टरला तुम्ही 20 मार्काचा असाइनमेंट दिला होता, त्याच पद्धतीनं याही सेमिस्टरला तुम्हाला 20 मार्कचे असाइनमेंट द्यायचे आहेत. त्या असाइनमेंट मी तुम्हाला 15 तारखेच्या आत वेबसाईटवरती किंवा ग्रुपवरती देण्याचा प्रयत्न करेन आणि त्यातले जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स राईटअप करून तुम्ही बिफोर एक्झामिनेशन म्हणजे 22 एप्रिलच्या आधी तुमच्या अभ्यास केंद्रावरती जमा करायच्या आहेत.
म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा स्पॅन मी तुम्हाला देतोय असाइनमेंट लिहिण्यासाठी. तेव्हा त्या लिहून तुमच्या अभ्यास केंद्रावरती तुम्ही जमा करणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे. सो एक्झामिनेशन आणि असाइनमेंट या संदर्भात आपण बोलणं झालेलं आहे. याच्यामध्ये कुणाला काही शंका असायला नको. दिस इज द ओरिएंटेशन सेशन, ज्याच्यामध्ये सेमिस्टर 2 काय आहे, कुठून स्टार्ट होते, त्याच्यात कोणते कोणते विषय आहेत, त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे, त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय आहे, या सगळ्या गोष्टी आता आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये कुठेही तुम्हाला काही शंका असली तर रेज युअर हँड्स करा आणि मला विचारू शकता. चला तर मग आपण आता सिलेबस पाहूया. सिलेबस वेबसाईट वरती अवेलेबल आहे. मी तुम्हाला वेबसाईट वरती घेऊन जातोय. Just a second. खूपसं तुम्हाला वेबसाईट दिसत असेल, सांगायला आवडेल. इतर वेबसाईट वरती तुम्ही बघत असाल तर आपली एक स्लाइड येते. हे जे आहे MBA ऑनलाईन आपल्याला सुरू झालेलं आहे. जर कोणी MBA करण्यासाठी इच्छुक असेल आमच्या डिजिटल स्मार्ट ऑनलाईन होणार सर्वच एक्झाम सुद्धा MCQ पॅटर्न असेल, किंवा जे कोणी विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना तुम्ही हा मेसेज द्यायला काय हरकत नाही. त्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी मला सुद्धा कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा चालेल. आपण ऑनलाईन MBA सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईनच सर्व गोष्टी होणार आहे. सो आपल्याला आपण आहोत स्टुडंट आणि आपल्याला हवं आहे. सेकंड स्क्रीन दिसते ना? सो आपण आहोत स्टुडंट आणि आपल्याला हवा आहे सिलेबस. ऑनलाईन सिलेबस या लिंकला गेलो. ऑनलाईन सिलेबस या लिंक मधून आपण या लिंक वरती येतो आणि यामध्ये ऑनलाईन सिलेबस हा याला तुम्ही क्लिक करून घ्या. ऑलरेडी सगळ्या गोष्टी आधीच सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला हे सगळं सांगितलेलं सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये आपला एमकॉम कोर्स आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंटला क्लिक केलेला आहे आणि यानंतर आपलं सेमिस्टर एमकॉम सेमिस्टर 1-2 सिलेबस रिवाइज झाला याच वर्षी. यामध्ये 5व्या पेजला गेलो आपण की आपला सिलेबस दिसतो. एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 1 23-24 हे अकॅडमिक इयर आहे आणि हा आपला सिलेबस आहे. जर क्लिक केलं तर आपल्याला सिलेबस मिळून जातो. केलेला आहे हा सिलेबस या ठिकाणी ओपन झालेला आहे. दिसतोय सगळ्यांना? येस. सो याच्यामध्ये काही पहिले जे पेपर्स असणार आहेत. येस. विद्यार्थी अजूनही येत आहेत. टाइम दिलेला आहे त्याप्रमाणे कृपया सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. कारण जे प्राध्यापक असतात, जे टीचर्स असतात, त्यांना त्रास होत असतो. तुम्ही आधीमध्ये जॉईन करत असता. सो कृपया सर्वांनी वेळेचं भान ठेवून वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. अस्मिता प्लीज तुम्ही व्हिडिओ बंद करा जेणेकरून बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही तुमची कामं करत ऐका. अस्मिता प्लीज व्हिडिओ बंद करताय? अस्मिता धनवडे व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ येस. सो यामध्ये आपण पाहिलं तर तुमचा सिलेबस आहे. ते सगळे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत. किती क्रेडिट आहे, कितीला पासिंग आहे, या काही गोष्टी विचारत आहेत. हा पेपर तुमचा हे जे पेपर आहे ते सेमिस्टर 1 ला होते. त्याचं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर होतं. सो मेजरली आपण जे करणार आहोत
त्यामध्ये ऍडव्हान्स अकाउंटन्सी डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर तुमचे कंपल्सरी जे काही पेपर्स असतील ते आपण डिस्कस करणार. सो हा बघा एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 2 ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 5 हा याचे सेशन मी स्वतः घेणार आहे. सो याचे 2 सेशन्स होतील ज्याच्यामध्ये 4 युनिट कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला आहे अकाउंटिंग फॉर मर्जर्स ऍक्विजिशन्स ऑफ कंपनीज. हा टॉपिक आहे परचेस मेथड ओनली, प्रॅक्टिकल आपल्याला आवश्यक नाही. सेकंड आहे थिअरी फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲज पर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. सो हे आहे फायनल अकाउंट ज्याच्यामध्ये तुम्ही 11वी पासून ज्या पद्धतीने फायनल अकाउंट करत आलेला आहे. 11वीला तुम्ही सेल प्रोप्रायटरी, 12वीला पार्टनरशिप, ओके, फायनल अकाउंट मध्ये कंपनीचं फायनल अकाउंट. सो तशाच पद्धतीने हा फायनल अकाउंटचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण याच्यावरती डिस्कस करणार आहोत. सेकंड टॉपिक. थर्ड टॉपिक आहे अकाउंटिंग फॉर लीज. याच्यामध्ये लीज वरती तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि लास्ट आहे अकाउंटिंग फॉर इलेक्ट्रिसिटी कंपनीज. इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे MACB कडून त्या कंपनीचं कसं फायनल अकाउंट केलं जातं. सो 2 टॉपिक आहेत फायनल अकाउंटचे आणि एक लिक्विडेशन आणि दुसरा मर्जर अँड ॲक्विजिशन आणि तिसरा चौथा आहे पण अकाउंटिंग फॉर लीज. सो हा सिलेबस आहे माझ्या टॉपिकचा, माझ्या पेपरचा. आणि हे क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे. पहिला क्वेश्चन आहे तुमचा MCQ 10 मार्काचं मल्टिपल चॉईस म्हणजे 4 ऑप्शन असतील असं. त्यानंतर 6 मार्काचं ट्रू ऑर फॉल्स. दुसरा क्वेश्चन शॉर्ट नोट ज्याच्यामध्ये 6 विचारले जातील, 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. तिसरा क्वेश्चन आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. समजा हा पहिल्या टॉपिक वरती असेल. दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा आहे. चौथा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा आहे. म्हणजे जे काही तुमचे सिलेबस आहे त्यातील याच्यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पडणार आहेत. आणि 5वा 6वा सुद्धा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सच आहे पण तुम्हाला ते छोटे छोटे प्रॉब्लेम्स 8-8 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जसं की 4 टॉपिक आहेत आणि 4 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. 3, 4, 5, 6 तर सगळ्याच टॉपिक वरती तुम्हाला प्रॉब्लेम्स परीक्षेला विचारले जाऊ शकतात असं इथं दिसतंय. थेअरी क्वेश्चन 40%, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 60%. जे ऑरचं कन्सिडरेशन केलं तर ते पूर्ण. त्यानंतर तुमचा पेपर आहे 6वा. ऐकू येते व्यवस्थित? सगळ्यांना समजतंय? काही शंका असेल तर विचारा लगेचच. सिलेबस समजतोय? म्हणजे काय मला चेंजेस करायचे असतील तर तसं करता येईल यासाठी विचारतो. ओके, कॅन आय कॅरी? कंटिन्यू करू? माईक तेवढ्या पुरता चालू करून ओके म्हटलं तरी चालतंय एका दुसऱ्याने. म्हणजे मला समजलं सोपं जाईल. आवाज येतो? हा, येस. मी काही कोणाला मारणार नाहीये. ऑनलाईन होता क्लासरूम मध्ये नाही आणि कमेंट केलं तरी सुद्धा. सो नाव पेपर 6 जो तुम्हाला सिलेबसला आहे, ज्याचं टायटल आहे कॉस्ट अकाउंटिंग. ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 6 सेमिस्टर 2 चा कॉस्ट अकाउंटिंग. याच्यामध्ये पहिला टॉपिक इंट्रोडक्शन अँड एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. इथं तुम्हाला प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट अँड कोटेशन. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही TY BCom ला लास्ट इयरला लास्ट सेमिस्टरला ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 मध्ये हा टॉपिक शिकलेला आहे. बरोबर आहे? येस. कॉस्ट शीट, प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट झाले का यापूर्वी? येस, नो? आवाज येतोय? कॉस्ट शीटचा प्रॉब्लेम तुम्ही लास्ट सेमिस्टरला TY BCom च्या शिकलाय का? परीक्षेत सोडवलाय का? येस, नो? येस, आठवतंय? सो तेच फक्त परत मी रिव्हिजन घेणार आहे या टॉपिकला. परत तुम्हाला हे 16 मार्क आरामशीर पडू शकतात जे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. प्लस मीही तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार आहे. 5वा आणि 6वा पेपर मीच तुम्हाला शिकवणार आहे ऑनलाईन.
त्यामुळे त्याचंही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जॉब कॉस्टिंग, युनिट कॉस्टिंग, ज्यांचं स्पेशलायझेशन टीवायला कॉस्टिंग होतं त्यांच्यासाठी हे झालेलं आहे, पण ज्यांचं अकाउंटन्सी होतं त्यांच्यासाठी हे झालेलं नसावं कदाचित. त्यामुळे हे जॉब कॉस्टिंग काय आहे, युनिट कॉस्टिंग काय आहे आणि प्रिपरेशन ऑफ जॉब कॉस्ट शीट हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेकंड युनिट. थर्ड युनिट प्रोसेस कॉस्टिंग. तुम्हाला माहिती आहे शुगर साखर प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये प्रोसेसेस असतात, एक प्रोसेस, दोन प्रोसेस, 3 प्रोसेस. तर तशाच पद्धतीने प्रोसेस कॉस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं हे या टॉपिक मध्ये आपण बघणार. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग चौथा. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे, डॅम आहे, डॅमचा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट असतं. अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं हे या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. सो पेपर 6 जो आहे तो कॉस्ट अकाउंटिंग आहे. त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर या ठिकाणी हे त्याच पद्धतीने जसं मगाशी होतं पेपर 5चं तसंच या ठिकाणी पेपर 6चं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे. सो पेपर 5, पेपर 6 काय असणार आहे, कसं असणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही शंका असायला नको. याचं जे गायडन्स आहे तो स्वतः मी तुम्हाला सेशन प्रमाणे किंवा टाइम टेबल प्रमाणे करणार आहे. कधी कधी काही कामानिमित्त काही सेशन्स मागे पुढे होऊ शकतात, तर तुम्ही त्याची थोडीशी ऍडजस्टमेंट करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर 7वा पेपर जो आहे ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 7 आणि हा पेपर आहे ऑडिटिंगचा. आणि 8वा पेपर सुद्धा 2 क्रेडिटचा आहे, तो सुद्धा ऑडिटिंगचा आहे. सो हे दोन्ही पेपर आमच्या इथे एक प्राध्यापक आहेत एस.व्ही. माने सर, सो ते घेणार आहेत. आणि याच्यामध्ये ऑडिटिंग हे ऍक्च्युली बेसिकली तुम्हाला टीवाय बीकॉम ला सेमिस्टर 5 ला पेपर 2 मध्ये झालेला आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं ऍडव्हान्स ऑडिटिंग या पेपरला आहे. सो इथं ऑडिटिंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे सर डिटेल मध्ये घेतील. इंटरनल कंट्रोल सिस्टम कम्प्लिटली हा थेरॉटिकल पेपर आहे. थिअरी असल्यामुळे तुम्हाला जे स्टडी मटेरियल आम्ही प्रोव्हाइड केले ते तुम्ही वाचून सुद्धा याचा अभ्यास करू शकता. स्पेसिफिक टाइप्स ऑफ ऑडिट जसे की कॉस्ट ऑडिट आहे, टॅक्स ऑडिट आहे, मॅनेजमेंट ऑडिट आहे, सोशल ऑडिट आहे. ओके, ऑडिट ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग आहे. सो ऑडिट ऑफ व्हेरियस एंटिटीज लाईक पब्लिक सेक्टर दॅट इज PSU. ऑडिट ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज वगैरे यांचं ऑडिट कशा पद्धतीने हे या कम्प्लीट या पेपर मध्ये आहे. आणि याचा सिलेबस नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन वरती दिसतंय. सो या पद्धतीने या पेपरचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर राहील. सो बघून या. तसंच आहे पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, तिसरा शॉर्ट नोट आहे, चौथा 5वा लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत आणि 6व्यामध्ये 1 आणि 2 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. सो हा तुमचा पेपर 7 झाला. त्यानंतर येतो पेपर 8 ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 8. हा सुद्धा इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग म्हणजे बेसिक ऑडिटिंग आहे. इंट्रोडक्शनचा हा 2च क्रेडिटचा पेपर आहे. सो बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑडिट हे बेसिकली तुम्हाला हा पहिला टॉपिक जो आहे तो टीवाय पेपरला झालेलाच आहे. टाइप्स ऑफ ऑडिट त्याच्यामध्ये फायनल ऑडिट है ना, इंटरनल ऑडिट, कॉस्ट ऑडिट, टॅक्स ऑडिट वगैरे वगैरे हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे. ऑडिट्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट त्याच्यामध्ये मी असं ना ऑब्जेक्टिव्ह टू फेअर व्ह्यू ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट, टू फाइंड द एरर्स, टू फाइंड द फ्रॉड्स वगैरे जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते इथं असणार आहेत. हेही सर तुम्हाला माने सर होती. 2 युनिटचा हा पेपर आहे, याला 2च क्रेडिट आहेत. 50 मार्काचा हा क्वेश्चन पेपर असतो. बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑडिट, दुसरा आहे ऑडिट प्रोसिजर अँड ऑडिट रिपोर्ट्स. ऑडिटची प्रोसेस कशी केली जाते त्याच्यामध्ये वाउचिंग, व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन आणि कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट अँड टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये ओपिनियन असतं, ऍडव्हर्स ऑर डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. तेही तुम्हाला या पेपरचं बेसिक माहिती गाईड करते. किंवा हा थेरॉटिकल पेपर असल्यामुळे तुम्ही स्वतःही त्याचा अभ्यास करू शकता. इथं त्या पेपरचं हे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर 40 मार्कचा पेपर असेल आणि 10 मार्काचा तुमचं इंटरनल असेल. सो हे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे. 5 मार्काचं, 8 मार्काचं MCQ, 8 मार्काची केस स्टडी
देन वेळ शॉर्ट नोट्स 8 मार्काच्या 15 मार्काला असतील 4 आउट ऑफ 6. लॉंग आन्सर क्वेश्चन 8 मार्काचा, लॉंग आन्सर क्वेश्चन 8 मार्काचा क्वेश्चन 6 4 मार्काचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. सो इथं तुमचं स्पेशलायझेशन अकाउंटन्सी समजून ज्यांचं स्पेशलायझेशन अकाउंटन्सी सोडून आहे जसं की ॲडव्हान्स कॉस्टिंग आहे. सो इथं याच्या खाली त्याचे ॲडव्हान्स कॉस्टिंगचे 5 6 7 8 क्वेश्चन असतील किंवा ज्यांचं ॲडव्हान्स टॅक्सेशन आहे त्यांचं इथं 5 6 7 असे क्वेश्चन आहेत म्हणजे पेपर आहेत 8 पर्यंत. किंवा ज्यांचं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांचे इथं परत खाली 5 6 7 8 पेपर्स आहेत. सिलेबस PDF तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली. त्यानंतर पूर्वी ज्याचा बिझनेस मॅनेजमेंट पेपर होता फर्स्ट सेमिस्टरला त्याला या सेमिस्टरला पेपर 2 जो येतो तो म्हणजे ऑर्गनायझेशनल बिहेवियर. सो ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा पेपर तुम्हाला कंपल्सरी आहे ज्याचा बिझनेस मॅनेजमेंट होतो. ज्याचा मॅनेजर इकॉनॉमिक्स हा पेपर होता त्याच्यासाठी इंटरनॅशनल बिझनेस जो याच्या नंतरचा पेपर आहे ते तुम्हाला कंपल्सरी असेल. सो डिपेंड्स ऑन युअर चॉईस ऑफ फर्स्ट सेमिस्टर याची इथे चेंजेस होतात. सो मॅक्सिमम स्टुडंट माझ्या माहितीप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट ठेवला होता. तर या ठिकाणी तुम्हाला या ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा पेपर असणार आहे. आणि तुमच्या स्ट्रीम मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या स्ट्रीम मध्ये सेकंड पार्टला जो आहे ते आपलं ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे. सो इथे यासाठीही आपले टाइम टेबल शेअर केले आय थिंक ग्रुपवर. सो ऑर्गनायझेशनल बिहेवियरचे काही सेशन्स करणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गाईड आमच्या इथले VV पाटील सर जे MBA ला आहेत वैभव पाटील म्हणून त्यांचं सेशन्स होते जे तुम्हाला ओबीवरती त्यांचे सेशन्स आहेत. हे 4 टॉपिक्स आहेत. मग जे लेट कमर्स आहेत त्यांनी कृपया वेळेवरती सेशन जॉईन करावं नाहीतर रेकॉर्डिंग होते त्याने तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. जसं नाही सांगू शकणार ते ऑर्गनायझेशनल बिहेवियर ज्यामध्ये हे पेपर्स मध्ये 4 टॉपिक्स आहेत आणि दोन्ही नाही 4 युनिट्स आहेत वर्क लाईफ बॅलन्स आणि ह्याचा सुद्धा हा थेरॉटिकल आहे आणि ज्याचं मागच्या सेमिस्टर मॅनेजर इकॉनॉमिक्स जे आहे त्यांच्यासाठी असणार आहे. इतर हे ओबीचं आणि मॅनेजर इकॉनॉमिक्सचं स्ट्रक्चर इथं आहे जे तुम्हाला अदर पेपर सारखं सेम आहे. आणि हा रिसर्च मेथोडॉलॉजी ऑलरेडी पेपर झालेला आहे याच्याच बद्दल तुम्हाला या सेमिस्टरला स्ट्रक्चर आहे. या सेमिस्टर ज्याचं कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट आहे त्यांची परत पेपर 1 ते 8 असतील. अशा पद्धतीने सगळ्यांचे पेपर रिसर्च मेथोडॉलॉजीला आता तुम्हाला जे सिलेबसला आहे ते आहे ऑन जॉब ट्रेनिंग. सो हा सिलेबस आहे ऑन जॉब ट्रेनिंगचा. रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे होतं कंपल्सरी त्याच्याऐवजी आता ऑन जॉब ट्रेनिंग सेमिस्टर 2 ला. सो ऑन जॉब ट्रेनिंगच्या गाईडलाईन्स आणि इंटर्नशिप या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्कस जे करणार आहोत मंडेला या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो आपलं सिलेबस डिस्कशन कम्प्लीट होतं झालंय. त्याच्यामध्ये सिलेबस आणि क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर त्यांनी विचारायला काय हरकत नाही. ओके. सेमिस्टर 2 चा सिलेबस सेमिस्टर 2 चं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर
सेमेस्टर 1 चा ऑलरेडी सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे, जो त्याच पीडीएफ मध्ये आहे. त्याच पीडीएफ मध्ये त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर पण आहे. प्रीवियस एक क्वेश्चन पेपर आहे तुमच्याकडे, तो तुम्ही रेफर करू शकता. सो आय थिंक, आणि काही विद्यार्थ्यांनी सेमेस्टर 1 च्या वेळेला समजा असाइनमेंट दिल्या नसतील, ते आताही देऊ शकतो. रिपीटर एक्झाम झालेला असणे गरजेचं आहे, तरच ते भरू शकता. ओके, हा तेजश्री गायकवाड, शंका असेल तर विचारा. ज्यांना काही विचारायचं त्यांनी रेज युअर हँड्स करायला काय होतं नाही. 30 मिनिटचा सेशन झाला, इथून पुढे आपण थोडं क्वेश्चन आन्सर आणि मग एक्झाम विषयी थोडस चर्चा करू. टाइम टेबल कुठे येते किंवा काय. ठीक आहे, बाय द टाइम तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, नाही तर मग आपण पुढे जाऊ. ऑन जॉब ट्रेनिंग प्रत्येक युनिटचं वेटेज आपको सेम वेटेज राहील. 80 मार्काचा पेपर आहे, तो 20 मार्काचा किमान प्रति युनिटवरून विचार जाईल. और आहे ते कुठल्याही एका टॉपिकवरती त्याचे ऑरचे क्वेश्चन घेऊ शकतो. सो 20 मार्काचं. अश्विनी दादा पीडीएफ ऑलरेडी ग्रुपला शेअर केलेले आहे, सिलेबस ऑलरेडी शेअर केलेला आहे. अगदी पहिल्या सेमिस्टरला पण केलाय आणि आता रिसेंटली जेव्हा तुमचे रिझल्ट लागले त्यानंतर सुद्धा हा सिलेबस शेअर केलेला आहे. हा बोला. त्याचं स्टडी मटेरियल नाहीये. आता जो मी सिलेबस दाखवला ना, ते एक वेळ रीड करून घ्या. मी मंडेला त्याच्यावरती सेशन घेणार आहे, त्याच्याबद्दल आपण पूर्ण चर्चा करू. हा त्या आता सेशन मध्ये ना त्या विषयाचं प्रॅक्टिकल किंवा त्या प्राध्यापकांना तुम्ही विचारू शकता कशा पद्धतीने करायचं. ऍक्च्युली सी मध्ये प्रॅक्टिकल आहे ना, तेच आपण घेणार आहोत. तर आपण काय ऑनलाईन नाही, ऑफलाईन नाही वर्गात तुम्ही क्लासरूम मध्ये टीचिंग करायचं. सो तुम्ही तुमचं बुक आहे त्याच्यातला स्टडी करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या प्राध्यापकांना विचारा. तुम्ही शॉर्ट मध्ये आपण हे सेशन्स घेतो, त्यावेळेला तुम्ही सेल्फ स्टडी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, अजून कुणाच्या काही शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या वेबसाईट वरती जातोय. बिफोर म्हणजे आपल्या डिस्टन्स एज्युकेशनच्या वेबसाईट. हा बोला. आपण मी मॅक्सिमम टाइम्स रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण सध्या रेकॉर्डिंग नाही झालं तर मी काही करू शकणार नाही. कारण तसंच ते कोणतरी मोबाईल वरून घेईल तेवढं आम्ही रेकॉर्डिंग होईल असं सांगू शकतो. रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करतोय आपण, छापायला पाहिजे. झालं तर तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. आताच मी रेकॉर्डेड आहे, लिंक देणार आहे ते ऐकून. ही uniशिवाय.ac.in ची वेबसाईट आहे. त्याच्यावर हे डिस्टन्स एज्युकेशन CDOE हे पेज आहे. त्याच्यावरती गेलात, काही विद्यार्थ्यांना असाइनमेंट कुठे येतात किंवा स्टडी मटेरियल कुठे अवेलेबल आहे याची कल्पनाच नाही. सो ते इथं आता आपण बघून घेऊया. सो डिस्टन्स एज्युकेशनच्या या पेजवरती तुम्ही आलात, इथं ऑनलाईन नोटीस बोर्ड आहे ज्याच्यामध्ये काही अपडेट्स तुम्हाला दिलेले असतात. सो हा ऑनलाईन नोटीस बोर्ड ऑलवेज पाहायचा आहे. त्या सिलेबसच्या लिंक दिल्या त्या ऑलरेडी आपण आता जो सिलेबस पाहिला त्या आहे. कॉन्टॅक्ट सेशन इथं तुमचं जे आत्ताचं टाइम टेबल मी तुम्हाला ग्रुपवरती दिले ते इथं पब्लिश होणार आहे. इथं तुमच्या असाइनमेंट्स येणार आहेत, जे असाइनमेंटचे क्वेश्चन्स आहेत ते इथं पब्लिश होतील बिफोर 15. त्यानंतर तुम्ही लिहून बिफोर एक्झामिनेशन सबमिट करायचे आहे. हॉल एक्झामिनेशनची लिंक, हॉल तिकीटची लिंक इथं पण अवेलेबल आहे. किंवा ज्या त्या वेळेला मी तुम्हाला त्या लिंक्स अवेलेबल ग्रुपवरती करून देईन. आता राहतो प्रश्न तुमच्या सीलचा, पुस्तकांचा. तर सेल्फ लर्निंग मटेरियल SLM कोर्स मटेरियल सील याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तुमचं स्टडी मटेरियल अवेलेबल होऊ शकतं.
सो इथून सरळ खाली हे सगळे व्हिडिओज आहेत म्हणजे 2च्या पीरियड मध्ये आपण बनवलेले आहेत. सो इथून सरळ स्ट्रेट खाली जावा, अगदी शेवटी जावा. शेवटी गेलात की तुम्हाला एक लिंक दिसेल, सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल इन सॉफ्ट कॉपी फॉर्मॅट. तर या ठिकाणी आपण एमकॉमचे आहोत म्हणून इथं MSc एमकॉम या लिंकला क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिला MSc चे दिसतील सगळे सीरीज आणि इथं एमकॉम पार्ट 1 चे सीरीज तुम्हाला अवेलेबल होतील. समजा ओबीचं पुस्तक तुम्हाला मिळालं नाही किंवा PDF तुम्हाला पाहिजे तर ती तुम्हाला इथून मिळू शकते, मॅनेजमेंटचं मिळू शकते. ओके, तर त्यानंतर इकॉनॉमिक्स ज्यांचं असेल ते इथून मिळेल. अकाउंटन्सी 2 मॅनेजमेंट अकाउंटिंग, अकाउंटन्सी 4, अकाउंटन्सी 1, रिसर्च मेथडॉलॉजी. आताच्या सेमिस्टरचा म्हणलात तर हा 5वा, हा 6वा, हा 7वा, हा 8वा पेपर या ठिकाणी सॉफ्ट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे जे तुमचं स्टडी मटेरियल आहे याच्या PDFs या ठिकाणी अवेलेबल आहेत. या तुम्ही बघू शकता किंवा PDF थ्रू तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ही सुद्धा लिंक मी ऑलरेडी ग्रुपवरती टाकलेली आहे. स्टडी मटेरियल अवेलेबल आहे स्टडी सेंटर प्लस आपल्या या ठिकाणी ठीक आहे, लक्षात आलं ना? हा, कोणती एंटर? ऑन जॉब ट्रेनिंगचं सेशन होईल मंडेला. त्या दिवशी तुम्ही तो सेशन अटेंड करा, जसं टाइम टेबल आहे त्याप्रमाणे. आणि प्लस आत्ताचं जे आहे हा सेशन तो रेकॉर्डेड आहे, तर याची व्हिडिओ मी टाकतोय ग्रुपवर. तुम्ही व्हिडिओ अटेंड करा, बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, सगळंच या सेशन मध्ये म्हणजे ओरिएंटेशन घेतलेलं आहे सेमिस्टर तुमच्या संदर्भात कसे असणार आहे, काय असणार आहे, आणि प्रत्येक विषय वाईज सेशन्स होत राहतात. ठीक आहे, आणि कुणाचं काय? आय थिंक मला जेवढं या सेशन मध्ये घ्यायचं होतं ते सगळं मी कव्हर केलेलं आहे. आणि आता काही तुम्हाला शंका असतील तर त्या घेण्यावर आणि मग आपण थांबणार. ठीक आहे, 40 मिनिट्स पर्यंत आपलं सेशन झालेलं आहे. इथून पुढचे सेशन मोठे होतील कदाचित, ते सेशन आपले सिलेबस वरती असतील त्यामुळे. सध्या तर आपण इतकं बघितलेलं आहे. त्याच्यात कुणाला काही शंका असेल तर विचारा प्लीज, किंवा तुमच्या ओव्हरऑल काही शंका असतील एमकॉमच्या संदर्भात. बरेच विद्यार्थी कॉल करत असतात. रिपीटर एक्झाम ज्या सर्व विद्यार्थ्यांनी भरलेला आहे का, तुमचं हॉल तिकीट वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या वेळेला सांगणार आहे किंवा त्याच्या संदर्भातले व्हिडिओज तुम्हाला मी देणार आहे. हे किती वाजले सांगा? 12:15 वाजले. 11:30च्या लेक्चरला तुम्ही जर आता अटेंड करत असाल तर दिस इज द व्हेरी सॅड थिंग. सर्वांनी वेळेचं भान ठेवलं पाहिजे. तुमच्यासाठी सेशन अवेलेबल केलेले. तुमचे काही डाऊट्स असतील ते लगेचच तुमचे डाऊट्स आम्ही क्लिअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या सगळ्यातून एक फायदा होईल, म्हणजे तुमचा रिझल्ट चांगला लागू शकतो. एवढं पासिंग पुरती जरी आयडिया आली आपल्याला तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही सगळ्यांनी हे आवर्जून अटेंड करा. रिपीटरचे सुद्धा आपले सेशन्स आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे विषय राहिलेले आहेत. सेमिस्टर 1चं सुद्धा आपण टाइम टेबल या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. एकच मिनिट मी तुम्हाला ते डिस्प्ले केलेलं टाइम टेबल दाखवतो. हा सेशनची लिंक मी तुम्हाला देणार. त्या सेशनच्या आधी एक 5-10 मिनिटं आज जसं दिली ना तशीच दिसते तुम्हाला. PDF दिसते तुम्हाला टाइम टेबलचे. ऑलरेडी मी ग्रुपवरती टाकलेली आहे PDF टाइम टेबलची. त्याप्रमाणे टायमिंगला तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे ना? काही शंका असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट मेसेज करा, व्हॉट्सअप करा. इंटर्नशिपचा सेशन तुमचा मंडेला होणार आहे
तुम्ही प्लस तुमचे जे काही विद्यार्थी मित्र असतील सगळ्यांना त्या सेशनला अटेंड करायला सांगा. हे दाखवलंय किंवा राकेश पाटील हे सगळं इतकं सोपं आहे की तुम्हाला त्यासाठी सगळं सेशन अटेंड करायचं. तुम्ही व्हिडिओ परत बघा आणि त्या लिंक प्रमाणे करून घ्या. पुस्तकं अवेलेबल आहेत. असाइनमेंटच्या संदर्भात मी बोललेलो आहे. असाइनमेंट देणार आहेत मला 15च्या आधी. त्यातून 1 महिना आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये तुमचं असाइनमेंट कम्प्लीट करू शकता. हे विषयवस्तू तुमचे सेशन होते. काही टीचर्सच्या बाबतीत काही जरा डिले झालं तर मागे पुढे होईल, त्यांच्या कन्व्हिनियन्समध्ये तुमचे सेशन्स घेतील. एक्झाम तुम्हाला सांगितलेलंच आहे 22 ला तुमची एक्झाम सुरू होते. तर त्याचं फायनल टाइम टेबल आलं तर मी तुम्हाला ते कळवणारच आहे. सिलेबस क्वेश्चन पेपर आताच आपण डिस्कस केलेला. ठीक आहे, काही कोणाची शंका नसतील स्टुडंट्स काही शंका असेल तर विचारा, नाही तर आजचं सेशन या ठिकाणी आपण थांबवतोय. सेशन कम्प्लीट झालं. थँक्यू सो मच एव्हरीवन. दुपारी सेकंड इयरचा पण सेशन घ्यायचा आहे. थांबूया. लिफ्ट करायला काय हरकत नाही. झालं असेल काही शंका नसेल.